की जर अलायन्स पार्टनर म्हणून आम्हाला सोबत घेत असाल तर सगळ्या चर्चांमध्ये इक्वली आम्हाला सोबत बसवा. संविधान वाचवायचं आहे, लोकशाही वाचवायची आहे, ती एकटी जबाबदारी वंचित बहुजन आघाडीची का? त्यासाठीचा सगळा त्याग आम्हीच करायचा का? मग जिथे आम्हाला हे मदत करू शकणार नसतील अशा जागा आम्हाला दिल्या जात असतील तर आमचा उमेदवार निवडून कसा येणार? अर्थात हे पाडापाडीचं राजकारण आहे, ते आम्हाला मंजूर नाही. लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपली आहे. काही तासातच आता निवडणूक आयोग देखील या संबंधित निवडणुकाच्या तारखा घोषणा करण्याच्या तयारीत आहे. आणि असं सगळं असतानाही महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तेढा सुटताना काही दिसत नाही आहे. या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे आहे. सिद्धार्थजी, पहिलाच प्रश्न, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटत नाही आहे. 15 जागांवर अजूनही घोडा अडलेला आहे. कधी सुटेल? आता या 15 जागांवरती ज्या पक्षांचं घोडं अडलेलं आहे, खरं तर ते 3 पक्षच यावर उत्तर देऊ शकतात. यातल्या 10 जागांवरती शिवसेना आणि काँग्रेस या 2 पक्षांचं भांडण आहे. दोन्ही पक्षांनी क्लेम केलेला आहे आणि कुठलाच पक्ष माघार घ्यायला तयार नाही. 5 जागांवरती तिन्ही पक्षांचा क्लेम आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आता या पक्षांनी लवकरात लवकर काय ती योग्य भूमिका घेतली पाहिजे. आणि जोपर्यंत त्यांचं जे काही हे जागा वाटपाचं घोडं अडलेलं आहे, त्यांच्यातलं जे काही भांडण आहे ते जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आमची चर्चा सुरू होऊ शकत नाही. कारण या 15 जागांपैकी जर आम्हाला काही जागा हव्या असतील तर त्या तिघांमध्ये आम्ही चौथ्याने उडी मारून हे भांडण सुटणार कसं, हा आमच्यासमोरचा खूप मोठा प्रश्न आहे. कारण 10 जागा या काँग्रेसनं क्लेम केलेल्या आहेत. काँग्रेसचा निर्णय हा महाराष्ट्रात होत नाही, त्यांचे दिल्लीतले नेते करतात. आम्ही सातत्याने हेच विचारतो आहे की हे महाराष्ट्रातले नेते निर्णय घेणार आहेत की दिल्लीत सुटणार आहे? जर दिल्लीत सुटणार असेल तर तिथे बसून आपण बोलू आणि लवकरात लवकर हे सोडू, ही आमची भूमिका आहे. हा तिढा सुटण्यासाठी महाविकास आघाडीकडून तुम्हाला 2 जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र आजच्या बैठकीत तुम्ही तो प्रस्ताव फेटाळलेला आहे. 15 जागांचा तिढा आधीच 3 पक्षांमध्ये सुटत नाही आहे. तुम्ही म्हणताय तो तिढा सुटल्यानंतर आम्ही बोलू. मात्र तो तिढा त्या तिन्ही पक्षांनी आपापसात सोडवला तर त्यानंतर तुम्ही कुठल्या जागेवर क्लेम केला तर पुन्हा एक तिढा निर्माण होईल. मग तो तिढा तसा निर्माण होऊ नये यासाठीच आम्ही सुरुवातीला ही भूमिका घेतली होती की गेली 2.5 वर्ष तुम्ही 3 पक्ष एकत्र आहात. तुम्ही 48 जागा आत्तापर्यंत खरं तर वाटून घ्यायला पाहिजे होत्या. मात्र तुम्हाला 2.5 वर्षात ते शक्य झालं नाही. किमान आता तरी तुम्ही तिन्ही पक्ष या 48 जागा वाटून घ्या. ज्या पक्षाकडे गेलेली जी जागा आम्हाला हवी असेल आम्ही त्या पक्षासोबत बसतो, त्यांच्याशी बोलतो आणि त्यांच्याकडनं घेतो. उद्या समजा काँग्रेसकडे गेलेल्या आम्हाला 2 जागा हव्यात, आम्ही काँग्रेसशी बोलू की या तुमच्या वाट्याला आलेल्या 2 जागा आम्हाला द्या. शिवसेनेकडे गेलेल्या आम्हाला काही जागा हवी असेल तर आम्ही शिवसेनेशी बोलू. हा आमचा सुरुवातीचा प्रस्ताव होता. मात्र त्यावर त्यांनी नकार दिला. कारण असं होत नाही. त्यांचं स्वतःचं झाकून ठेवायचं आणि प्रत्येक वेळेला आम्हाला विचारायचं तुम्हाला काय हवं, किती हवं, काय हवं, किती हवं. आमचं म्हणणं असं आहे की जर अलायन्स पार्टनर म्हणून आम्हाला सोबत घेत असाल तर सगळ्या चर्चांमध्ये इक्वली आम्हाला सोबत बसवा. तुम्ही 3 पक्ष काय वाटप करता एकमेकांना हे आम्हाला कळलं पाहिजे. ते न सांगता जर तुम्ही आम्हाला सतत विचारत असाल तर आम्ही तुम्हाला नाही सांगणार. जर ही भूमिका असेल तुमची आम्हाला बराबरीची वागणूक न देण्याची तर ती योग्य नाही आहे. ही भूमिका सातत्यानं लावून ठेवल्यावर मागे त्यांनी आम्हाला मग त्या 48 जागांवरती कुठल्या कुठल्या पक्षाने कुठल्या जागा क्लेम केल्या त्याची यादी दिली. ती यादी हातात आल्यावर आम्हाला कळलं की यांचं 15 जागांचं भांडण आहे. तोपर्यंत हे प्रेससमोर येऊन सांगत होते 40 जागा वाटून झाल्यात, 39 जागा वाटून झाल्यात, सगळं ओके, 7-8च जागा राहत. हे सतत ते प्रेसमध्ये येऊन सांगत होते. हे खोटं सांगत होते. आम्हालाही ते खोटंच सांगत होते की सगळं ओके. पण ज्या वेळेला आम्ही धरलं की आम्हाला कळायला पाहिजे ना कुठली जागा कोण घेते, मग आम्हाला कसं कळणार? त्यावेळेला ज्यांनी ती यादी दिली त्यावेळेला क्लिअर झालं की या 15 जागांचा यांच्यात अजूनही अनरिझॉल्ड आहे आणि ते या क्षणापर्यंत अनरिझॉल्ड आहे. आज ते पक्ष तिन्ही बसणार होते. कदाचित आज चर्चेत काही पुढे गेलं असेल, जावं अशी आमची इच्छा आहे आणि तो 15 जागांचा तिढा सुटावा. मात्र तो कसा सुटणार, इथे सुटणार की दिल्लीत सुटणार, हा महत्त्वाचा प्रश्न आम्ही त्यांना विचारतो. तो लवकरात लवकर तो तिढा सोडवा जेणेकरून आमच्यासोबतची बोलणी आपल्याला पुढे नेता येईल आणि एक महाविकास आघाडी म्हणून एकत्र 4 पक्षांना ताकदीने मैदानात उतरता येईल. सिद्धार्थजी, मुळात प्रश्न हा निर्माण होतोय की महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी समाविष्ट आहे का? यामागचं कारण असं आहे, पुण्यात महाविकास आघाडीची एक सभा झाली, त्याच्यात वंचितला निमंत्रण नव्हतं. तुमचा एकही नेता व्यासपीठावर किंवा सभेला उपस्थित नव्हता. दुसरीकडं बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी एक विधान केलं, वाट दाखवायला मशाल आहे, तुतारीला हात आहे. म्हणजे 3 पक्षांचा उल्लेख झाला, वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख तिथेही टाळण्यात आला. मग वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत आहे की नाही, हा बेसिकली प्रश्न नाही. 2 गोष्टींची तुम्हाला आठवण करून देतो. सगळ्यात पहिली गोष्ट ही की महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्समध्ये आम्हाला सहभागी होण्याची इच्छा आहे. हे आम्ही पत्रकार परिषदांमधून सांगत होतो, हे आम्ही आमच्या सभांमधून जाहीर सांगत होतो आणि एक राजकीय संवादाची जी एक सिस्टम असते, यंत्रणा असते, त्या यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही हे सांगत होतो. तुम्ही हे सातत्यानं मात्र हे आम्ही सांगत असतानाही समोरच्या पक्षातील नेत्यांचे स्टेटमेंट्स असे होते की असं कोणी म्हटलं म्हणून हे होतं का, ते होतं का. इवन ज्या वेळेला मुंबईमध्ये इंडिया अलायन्सची बैठक झाली
30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला, त्यावेळेला फेक न्यूज चालवण्यात आला की आम्हाला निमंत्रण नाही म्हणून. आम्ही ते क्लिअर केलं की आम्हाला निमंत्रण दिलेलं नाही आहे. आम्ही प्रश्न विचारले पत्रकारांनी, इंडिया अलायन्सच्या बैठकीचं निमंत्रण द्यायला, कुणालाही द्यायला, ते काय सत्यनारायणाची पूजा आहे का? हा सप्टेंबरपर्यंतचा यांचा ॲटिट्यूड आणि अप्रोच होता आमच्याबद्दलचा. त्याच्या आधीपासून आम्ही म्हणतो आम्हाला यायचं आहे. ज्यावेळेला जनतेचा रेटा वाढला, जनमत ज्यावेळेला दबाव टाकायला लागलं, त्यावेळेला आम्हाला निमंत्रण देण्यात आलं, बैठकांमध्ये बोलवण्यात आलं. त्यानंतरही सगळ्या बैठकांमध्ये आम्हाला बोलवण्यात आलेलं नाही. ठराविक बैठकांमध्ये बोलवण्यात येतं, मोजकी चर्चा केली जाते. सगळी जी काही आधीची त्यांची चर्चा आहे ती आमच्यापासून झाकून ठेवली जाते. या पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी दिली जात आहे. आणि आम्हाला अलाईड पार्टनर म्हणून घ्या, मात्र सन्मानाने घ्या आणि योग्य जागा द्या, जेणेकरून तुम्हाला आमची जी मतं हवी आहेत, महाविकास आघाडीतील पक्षांना, वंचित बहुजनांची जी मतं हवी आहेत ती जिंकण्यासाठी हवी, तसे आम्हालासुद्धा जिंकण्यासारख्या जागा द्या, हे आमचं म्हणणं होतं. त्यांनी अकोल्याच्या व्यतिरिक्त ज्या 2 पडणाऱ्या जागा आम्हाला दिल्या, त्या जागा आज आमच्या राज्य कार्यकारिणीने नाकारलेल्या आहे. त्या 2 जागा कोणत्या होत्या? त्या 2 जागाचा मी या ठिकाणी जाहीर त्या विभागातील होत्या. कारण नाही, कसं आहे, काही गोष्टी आता आम्ही पाळतोय, त्यामुळे ते योग्य वेळेला आम्ही सांगू. मात्र सध्या तरी आम्ही काही त्या 2 जागांचा या ठिकाणी मी जाहीर उल्लेख करणार नाही. पण या पद्धतीचा जर का ॲटिट्यूड आणि अप्रोच त्या पक्षांचा असेल तर प्रश्न सुटणार कसे? आमचं म्हणणं आहे की संविधान वाचवायचं आहे, लोकशाही वाचवायची आहे. ती एकटी जबाबदारी वंचित बहुजन आघाडीची आहे का? त्यासाठीचा सगळा त्याग आम्हीच करायचा का? तुम्ही काय करणार आहात की नाही? वंचित बहुजनांचं राजकारण उभा करण्यासाठी आम्ही जर उभा करण्याचा प्रयत्न करतो आहे, तर त्याला तुम्ही सन्मानाची वागणूक देणार की नाही? आता तरी तुमची सत्ता खालचा झाली, तुमचे सगळे कारवायांमध्ये नेते अडकलेले आहेत, सगळे तुमच्यावरती ईडीपासून CBIपर्यंत सगळ्या चौकशा लागल्यात, अनेक जण भाजपमध्ये जाऊन बसलेले आहेत, पक्षाचे पक्ष फोडलेले आहेत. इतकी सगळी दैन्यावस्था झाल्यानंतर तरी आपण वंचित बहुजनांना सन्मानाची वागणूक द्यायला आणि त्यांचा अधिकार असलेला राजकीय प्रतिनिधित्वाचा हिस्सा द्यायला तयार होणार आहोत की नाही, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हा आता जनतेने त्यांना विचारला पाहिजे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून किंवा पक्षांकडून तुम्हाला सातत्यानं डावललं जात आहे का, असा थेट आरोप तुम्ही करताय का? म्हणजे विजय वडेट्टीवारांचं स्टेटमेंट असेल किंवा दिवसेंदिवस संजय राऊत जी विधानं वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात करतात, महाविकास आघाडीकडून वंचितला हवी तशी वागणूक मिळत नाही आहे का? अर्थातच नाहीच मिळत आहे. ज्या पद्धतीने मग जर वागणूक, पण हे सगळे अपमान पचवून आम्ही का उभे आहोत? कारण आम्हाला इथल्या या लोकांच्या वागण्यापेक्षा देशाचं संविधान आणि देशाची लोकशाही महत्त्वाची आहे. आणि ते वाचवायचे असेल तर इथलं भाजपचं राजकारण जे आहे ते संपवलं पाहिजे, यांना सत्तेतून खाली खेचलं पाहिजे, हे आम्हाला माहिती आहे. त्यासाठी म्हणून आम्ही करतो, ती आमची भूमिका आहे. महाराष्ट्रातल्या 48 पैकी 30पेक्षा अधिक जागांवरती भाजपला हरवणं हे आमचं टार्गेट आहे. त्या ठिकाणी भाजप व्यतिरिक्त असलेले पक्ष जे ते उमेदवार तिथे निवडून आले पाहिजे आणि त्यासाठी सगळ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मात्र त्या भूमिकेचा जर कोणी आमची ती अडचण आहे, आमची लाचारी असा जर अर्थ काढत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. 30पेक्षा जास्त जागांवर भाजपला हरवलं पाहिजे. यात वंचितचं योगदान किती जागांवर असेल? म्हणजे वंचितचा होल्ड किती जागांवर आहे जिथून वंचितचा उमेदवार निवडून येऊ शकतो? आम्ही पक्ष म्हणून जिथे निवडणुकीची तयारी, निवडणुकीची यंत्रणा आम्ही उभारलेली आहे, आमचं संघटन चांगलं आहे, अशा 27 जागांची यादी त्यांच्याकडे दिली होती. 48 पैकी हे 27 मतदारसंघ आहे की जिथे उर्वरित मतदारसंघापेक्षा आमची ताकद आहे चांगली. या 27 मतदारसंघापैकी तुम्ही 3 पक्ष आम्हाला काय देऊ इच्छिता ते आम्हाला सांगा, असं आम्ही त्यांना सांगितलं होतं. त्यांनी अकोल्याच्या जागेव्यतिरिक्त 2 पडणारे मतदारसंघ आम्हाला प्रपोज केले. पडणारे काय म्हणतोय मी, जर ते आमच्या यादीत होते तर पडणारे काय आहेत? कारण गेल्या 3 निवडणुका, मागच्या 3 पंचवार्षिक, या 3 पक्षापैकी एकही पक्ष तिथे जिंकलेला नाही आहे. त्या ठिकाणी यांच्या स्वतःच्या पक्षाची यंत्रणा सक्षम नाही आहे, म्हणजे यांची आम्हाला तिथे मदत होणार नाही आहे. मग जिथे आम्हाला हे मदत करू शकणार नसतील अशा जागा आम्हाला दिल्या जात असतील तर आमचा उमेदवार निवडून कसा येणार? तुम्हाला एकमेकांना मदत करून निवडून आणायची नाही. युती आघाडी कशासाठी करतात? एकमेकांची मतं आपल्याला ट्रान्सफर करायची असतात आपल्या उमेदवारांना आणि निवडून आणायचं असतं. जिथं तुमची स्वतःची काही ताकद नाही अशा जागा जर आम्हाला तुम्ही देत असाल, अर्थात हे पाडापाडीचं राजकारण आहे, ते आम्हाला मंजूर नाही. जर 15 जागांचा तिढा सुटला नाही तर 27 जागांवर तरी किमान वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढताना दिसेल का? नाही, जर हा 3 जागांचा किंवा एकूण जागा वाटपाचा जर तिढा सुटला नाही तर मुळात तो 15 जागांचा तिढा आहे, तो वंचितचा तिढा नाही आहे. आता तो 15 जागांचा तिढा जर सुटला नाही तर हे तिन्ही पक्ष एकत्र महाविकास आघाडी ठेवून त्या 15 जागांवर फ्रेंडली फाईट करणार आहेत की महाविकास आघाडी म्हणून न लढता स्वतंत्र लढणार आहेत, हे येणाऱ्या काळात चित्र स्पष्ट होईल. जर ते वेगळे लढले तर त्यांच्यापैकी जो कुठला पक्ष आमच्यासोबत एकत्र बसायला तयार असेल त्या पक्षासोबत आम्ही युती करू आणि त्याच्यासोबत आम्ही लढू. ती लोकसभेची निवडणूक जी आहे ती लढणार असल्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलेला आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे.